गुडघे फुटलेले त्या नालीहून पडून पडून ती नाली अजून सिमेंट कुणी लावलं नाही. थोडं फार येऊन काय एवढी नाली बसवली नाही. आधारामध्ये आम्ही पडत होत किती बारे. आम्ही काय करायचं? आम्ही गरीब लोकांनी कोणाकडे जायचं? इथं आमचे लहान लहान मुलं राहतात आणि या घाणीमुळे आमचे मुलं आज आजारी पडायला लागले. आता हे घर आहे, या घराच्या समोर हे गटार आहे. कसं वाटतंय? नाल्या करून द्या, आम्हाला काय नकोय. आम्हाला आमच्या घर आम्ही जसं आहे तशा घरात राहू शकतोय, पण या नाल्यांमुळे मच्छर होते आणि मच्छर झाल्या कारणामुळे आमचे लेकरं आजारी पडतात. आता सध्याला माझी पोरगी हॉस्पिटलमध्ये हां तिला मलेरिया झालाय. मग या घाणीमुळं म्हणजे 6 महिन्यांनी 2 महिन्यांनी लेकरं आजारी पडतात. आम्ही गरीब लोक आहे. आम्ही सारखं कुठं हॉस्पिटल काम बघायचं का हॉस्पिटलमध्ये पडायचं जाऊन. त्याच्यामुळे आमची एवढीच नम्र विनंती आहे की आम्हाला आमच्या नाल्यांचं काम करून द्या. आज 50 वर्षापासून आम्ही इथं राहतो तेवढ्या घाणीमध्ये. आमचे मुलं बाळ टायफर होतात, मलारिया होतात, बिमार पडतात. वाटलंच तर येऊन बघा. मग सांगायला गेलं आमची दखल घेत नाहीत ते. हा संडास वगैरे बनवले नाही काहीच नाही सोयच नाही. आम्हाला समोर आमच्या घराच्या समोर गटार आहे किती मोठी. प्रायव्हेट शौचालय आहे, तिथे पैसे देऊन लोकांना तिथं जायला लागतं. हा तिथं पाहिलं. आणि जे एक नॉर्मल आहे बनवलं BMCचा, पण त्याच्यामध्ये साफसफाईवाला कोण नसतं. तिथं साफसफाईवाला कधी कोण पाठवत नाही किंवा असं काहीच नाही. इथे खासदार झाला शिवसेनेचा, आमदार झाला शिवसेनेचा, नगरसेवक झाला शिवसेनेचा, 30-32 वर्ष झाले इकडं त्यांचाच माणूस आहे. पण अजून इथे नाही. ते बोलतात ना आदित्य साहेब की माझा बघा माझं काय कसं आहे डेव्हलप, कधी येतच नाही. त्यांचा चेहरा ते कुठं हरवले गेले तेच माहिती नाही. जिथले तेव्हापासून आम्हाला ते दिसत नाहीत. आणि बोलतात ना आमचा वरळी माझा बाली किल्ला बघा, हा बाली किल्ला आहे, हा कसा आहे बघा तुम्ही बाली किल्ला हे कसा आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही स्वतः आमच्याजवळ फिरतात आणि तुम्हाला कळतं की आता इकडची काय अवस्था आहे. इथं लोक वैतागलेत. म्हणजे जेव्हा इलेक्शन आले तेव्हा मी तुमचं घर बनवून देणार, मी तुम्हाला आता चांगले घरं देणार, हे करणार ते करणार, फॉर्म भरून घेणार, खोटे नोटीस तिथं बोर्डावर लावणार, बाहेर लावणार की आता आपलं काम चालू होणार आहे. आणि जसा जिंकले गायब, लगेच गायब होतात. असे गायब होतात की दिसणारच नाही, ते दिसणारच नाही. तुम्ही कोणाला रिअल फॅक्ट ही गोष्ट खरी बात आहे की हे लोक कधीच नाही कोणाच्या बोलतात की आम्हाला जिंकून बसतात घरात. काम कोणच करत नाही. आणि 5 वर्षामध्ये जेव्हा इलेक्शन समोर आला, खासदारकीचा आमदारचा किंवा नगरसेवकचा जेव्हा इलेक्शन येतो ना, त्याच वेळेस 3 महिने अगोदर ते लोक येणार आणि काम चालू करणार. पण बाकीच्या टाइम ते कधी दिसणार नाही. बस एवढंच आहे ते. आमच्या घराच्या समोरच एवढी मोठी गटार आहे. असे घर आणि घराच्या समोर गटार, हे मच्छर सगळे असे म्हणजे नाही का आजारपण आहे. हे आम्हाला काही नको आहे. आम्हाला फक्त आम्हाला हे नालीचं आम्हाला तुम्ही 1 पॉइंट हे करून द्या. आता हे घर आहे, या घराच्या समोर हे गटार आहे. कसं वाटतंय? योग्य आहे का हे? अजून पुढे चला तुम्हाला दाखव. पूर्ण ते गटार असं ते पाणी आहे ना एकाच साईडला असं मुरून त्याच्यातून किडे उडतात. काय पुढचं मला ते समजत नाही. हा फ्युचर आहे. ओपन गटर एक मिनिट इकडे काय बोलता तुम्ही? किती घाण आहे. आणि इथं घर आहे, इथं आमचे लहान लहान मुलं राहतात आणि या घाणीमुळे आमचे मुलं आज आजारी पडायला लागलेत. उद्या आमच्या मुलांना काही झालं किंवा ते अपघात झाला त्यांचा डेंग्यूने किंवा मलेरियाने, याला जिम्मेदार सरकार राहणार का नाही राहणार? एवढीच माझी नम्र विनंती आहे की आम्हाला असं तुम्ही हे करा. आम्ही काय करायचं? आम्ही गरीब लोकांनी कोणाकडे जायचं? आम्ही कुणाला सुविधा मागायच्या? आम्हाला एवढं सांगा की आम्ही कुणाकडे जायचं? बघा हे किती घाण आहे, किती त्याच्यातून किडे उडतात. आमचे म्हातारे लोक चालत असताना त्यांचे पाय गाठरी जातात. आणि प्लस आम्हाला लाईट पण नाही इथं. बघा ह्या पोरांचा फ्युचर काय बोला पुढे भविष्यामध्ये, लहान मुलांचा काय भविष्य बोला. चल इधर उभा राहा. इकडे तिकडे जाऊ द्या. मी येतो तुमच्याकडे. ताई काय अवस्था आहे इकडे? ही अशी अवस्था आमची. हा सांगा, गटराहून आम्ही पडतो किती बाऱ्या. हा आमचे हाल होते त्या सगळ्या गोष्टीचे. रस्ता आम्हाला व्यवस्थित नाही. सांगा काय करायचं आम्ही? किती वर्षापासून आहेत तुम्ही? आता आम्ही बरेच वर्षापासून मग आम्ही 50च्या वर झाले आम्ही. सांगा, आमच्या पोरं आमच्या बरोबरीला आले. मग आता सांगा बरं आमची काय हालत आहे? तेव्हापासून काहीही इकडे बदल झाला नाही? काहीच नाही. नाली अजून सिमेंट कुणी लावलं नाही. थोडं फार येऊन काय एवढी नाली बसवली नाही. हे आमच्या गुडघे फुटलेले त्या नालीहून पडून पडून. खुद आपल्या हाथों से करके लेते हैं. सिमेंट गिमेंट लेके खुद हाथों से करके लेते हैं. आमच्या हाल काय आहे काय तुम्हाला सांगायचंय?
व्यवस्थित आम्हाला इथून चालायला नसता का, आम्हाला लाईट नाही, हा अंधारामध्ये आम्ही पडत होत किती बाऱ्या. बोला.